मित्रांनो, तर आपण आलेलो आहे परत एकदा नदीला. इकडं आई आहे आणि मी आहे इकडं, आणि आमच्या आधी पप्पा आलेले आहे. तर इथं खाली येते पप्पा. तुम्हाला दाखवतो त्याने किती मासे पकडले ते. तर ते पुढं आलेले सकाळीच. चला बघूया. इकडं पप्पा बसलेले आहे गळ टाकून. असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तिथं गांजो ठेवलेलं आहे. तर बघूया आपण त्याच्यामध्ये मासे आहे की नाही ते. एक मासा पकडलेला आहे आणि चिलाफी मासा येतं. साईज पण मोठी आहे जरा. चांगल्या साईजची चिलाफी भेटलेली आहे पापांना. आणि इकडं गळ टाकून बसलेत पप्पा. तिकडं आईला मासा लागलेला आहे. तर बघूया कोणता मासा आहे तो. पाण्यामध्ये आहे तिथं. तर कोळस मासा लागलेला आहे आपल्याला. आईला लागलेला आहे कोळस मासा. चांगल्या साईजचं आहे. पहिलंच लागलेलं आहे आल्या आल्या. मित्रांनो, आपल्याला मासा लागलेला आहे आणि इकडे पूर्ण चिकट झालेलं आहे. तर सांभाळ चालायला लागतंय. तो मासा पाण्यामध्ये आहे तिकडं आतमध्ये. तर ताकद लय करतोय तो मासा. कडला यायचं तो नावच नाही घेत मासा. नसता पाण्यामध्ये पळतोय तिकडं मध्ये. लय ताकद लावतोय तो मासा. जरा मोठा मासा वाटतोय. तर बाहेर येईन का नाही ते सांगता नाही यायचं. कारण की त्या फिशिंग रोडचं सूत होतं ते काढून ठेवलेलं आहे आपण, आणि त्याला तंगूस लावलेला आहे. तर त्याच्यामुळे सांगता नाही येत तो मासा येईन का नाही. तो तंगूस तुटू शकतो पण आपला. मी आलतो बारखानले मासे पकडायला, त्याच्यामुळे ते फिशिंग रोडचं सूत आहे ना ते काढून ठेवलेलं आहे. तर आपल्याला काही माहीत नव्हतं मोठाले मासे पण लागतील आपल्याला. त्याच्यामुळे ते आपण काढून ठेवलेलं आहे सूत ते. आणि आपल्याला लागलेलं आहे आता मोठा मासा. तर तो लयच ताकद करतोय. बाहेर यायचं तर नाव पण नाही घेतो. तर बघूया आपल्याला पुढं काय होतंय ते. भेटतो की नाही तो मासा आपल्याला. मासा तर लागलेला आहे आपल्याला, पण काय बाहेर येत नाही. जमून काढायला लागणार आहे ते मासा. जर भेटलं तर तुम्हाला दाखवणार आहे. मासा तर कडेला आलेला आहे आता. तर अजून सांगता नाही येत तो मासा आपल्याला भेटेल की काय तो. तर अजून पण तो ताकदच करतोय लय. तर तसं आलेला आहे कडेला मासा. तर बघूया पुढं अजून आपल्याला काय होतंय ते. जर मासा भेटला तर तुम्हाला दाखवणारच आहे. तसा मासा तर आलेला आहे कडेला. दमवावा लागणार आहे तो आपल्याला मासा. दमून दमून काढायला लागणार आहे तो. तर पप्पांना पाण्यामध्ये पाठवणार आहे मी त्या साईडला. तर पप्पा पाण्यामध्ये जातील आणि मी मासा त्यांच्याकडे घेणार आहे. त्या साईडला घेतला की पप्पा तिथं पकडतील मासा. जरा या साईडला जातो. जरा चिखलच आहे त्याच्यामुळे जरा सांभाळूनच चालायला लागतंय. आणि मासा तर आलेला आहे आपला. तर तिथं दिसतोय. तर तो कानोसा मासा आहे. तर तो कानोसा मासा आहे चांगल्या साईजचा.
तर मोठाच येतो, त्याच्यामुळे तो ताकद करत होता. तर नसता पाण्यामध्ये पाळायचा तो कानुसा मासा. तर पप्पांक घेतलेला आहे मी मासा आता. तर बघूया भेटतो की नाही तो पप्पांना. तर फायनली धरलेला आहे तो मासा आम्ही. तर तुम्हाला वरती जाऊन दाखवतो माशाची साईज. तर पहिला गळ काढून घेणार आहे मी त्याचा. तर गळ काढून घेतलेला आहे आणि आता तुम्हाला दाखवतो मासा. तर मित्रांनो, मासा बघू शकता तुम्ही, काढलेला आहे आपण पाण्यातून आणि मस्त साईजचा आहे. मोठ्या साईजचा होता, त्याच्यामुळे तो काय पाण्यामधून बाहेर लवकर नाही आला. तर टाईम लागलेला आहे आपल्याला हा मासा काढायला. तर दमून दमून काढलेला आहे मासा. साईज पण मोठी आहे माशाची. तर हा मासा आम्ही गांजामध्ये ठेवून घेणार आहे आता. आणि पहिली एक चिलापी काढलेली आहे पप्पांनी आणि आईने कोळस मासा धरलेला आहे आणि एक कानुसा मासा लागलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला. तर हे आपले छोटे गळ होते आणि आपल्याला आता मोठे गळ बांधायचे. मोठे मासे लागतात त्याच्यामुळे हे गळ तोडून घेतलेले आहे मी आणि आता दुसरे गळ लावणार आहे, ते तुम्हाला दाखवतो. तर आता हे गळ लावणार आहे मी मोठांले. तर आता मोठांले गळ बांधून घेतल्यात, अशा प्रकारे बांधून घेतल्यात गळ. मासा लागलेला आहे, तर बघूया जाऊन. चिलापी मासा लागलेला आहे आईला. मस्त साईजची आहे चिलापी, जरा बारक्या साईजची आहे पण मस्त आहे जरा. आपण मासा लागलेला आहे, जवळ जाऊन बघूया. मासा मोठा वाटतोय, जरा ताकद लावतोय तो. तर त्याच साईडला पळतोय तो पाण्यामध्ये, गुंतलेला आहे तो पाण्यामध्ये तिकडं. तो मासा निघतो की नाही तो बघूया आपण. निघालाय परत, जरा जास्तीच ताकद करतोय तो मासा. कोणता मासा आहे तो सांगता नाही येणार दिसल्याशिवाय. तर हा पण मासा सांगता नाही यायचा आपल्याला भेटन असा. तर बघूया कडेला येतो की नाही तो. तर तिथं मासा दिसलेला तर ते चिलापी मासा आहे. ती चिलापी मोठी आहे, तर आपण बघूया ती आपल्याला भेटते की नाही ते. आता ती चिलापी वरच्या साईडला गेलेली आहे तिकडं. तर ती चिलापी आली आहे कडेला इकडं. तर ती चिलापी अजून ताकद लावती लय, तिकडंच पळते अजून. तर ती चिलापी दमून काढायला लागणार आहे आपल्याला. आलेली आहे ती जवळ, पण ती काय अजून दमलेली नाही, अजून लय ताकद करते ते. तर कडेला घेतलेली आहे तिला. तर मी इथं फिशिंग रॉडमध्येच ठेवलेलं आहे रस्त्यामध्ये त्या चिलापीच्या. तर ते काढायला गेलो मी आता. आणि चिलापीची साईज बघू शकता तुम्ही, जबरदस्त साईजची चिलापी मासा लागलेला आहे आपल्याला. तर तो फायनली पकडलेला आहे पप्पांनी चिलापी मासा. मस्त मोठी चिलापी लागलेली आहे पप्पांना. जबरदस्त अशी साईज आहे चिलापीची. आणि मागाशी एक कानुसा लागलेला आहे आपल्याला आणि त्याच्या आधी पप्पांनी एक चिलापी पकडलेली आहे आणि आईने पण चिलापी एक पकडलेली आहे आणि एक कोळस मासा पकडलेला आहे. आणि ही चिलापी लागलेली आहे आता पप्पांना परत. तर आपल्याला मासे भेटलेले आहे आता. तर ते मासे आम्हाला मार्केटला घेऊन जायला लागणार आहे. तुम्हाला दाखवतो किती मासे पकडलेत ते आम्ही. तर एवढे मासे पकडलेले आहे आम्ही आणि ते आता मार्केटला घेऊन जाणार आहे. तर एवढे मासे पकडलेत, तर आता ते मार्केटला घेऊन जाणार आहे आम्ही. मार्केटला गेल्यावर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, मार्केटला येऊन पोहोचलेलो आहे आम्ही आता. आणि हे आहे आमचं मार्केट तळेगावचं. ह्या साईडला रिया उभी राहिलेली आहे आणि इकडं गाड्यांना बघती, गाड्या चालू आहे त्यांना. तर पूर्ण रस्ता बंद होता आणि फक्त या गाड्या चालू होत्या.
आईने मासे पाठीमध्ये काढून पण घेतलेले आहे. तर आपल्याला पहिलंच गिराईक लागलेलं आहे. पप्पांनी चिलापी काढलेली आहे ना, त्याला पहिलंच आपल्याला गिराईक लागलेलं आहे. तर ती चिलापी संपलेली आहे, ती मोठी होती ती पप्पांनी काढलेली. आणि 2 कानुशे राहिलेले आणि आईने काढले 2 मासे आहेत तिथं. तर एक कोळस मासा आहे आणि एक चिलापी मासा धरलेला आईने, ते राहिलेले. तर तुम्हाला वरती जाऊन आमचं पूर्ण मार्केट दाखवतो. तर हे आहे आमचं मार्केट. तर तुम्हाला खाली जाऊन दाखवतो कोणकोणते मासे आणलेत ते. तर इथं मामीन त्यांच्याकडं चिलापी मासे आहे. त्यांनी नदीवरून आणलेले आहे चिलापी मासे, सगळे जिवंत आहे. आणि इकडं आमच्याकडं कानुशे मासे राहिलेले आता फक्त, आणि एक चिलापी मासा आहे. तर कानुसा मासा अर्धा संपलेला आहे. गिराईक तर आहे माशांना, आणि इकडं रिया बसलेले आहे. आणि आता एकच चिलापी राहिलेली आहे आपल्या पाठीमध्ये, आणि ते 2 कानुशे संपलेले आहे. आणि पप्पांनी 2 चिलाप्या धरलेले, त्या पण संपलेले आहे. आणि त्या साईडला मोठ्यांल्या चिलाप्या आणलेले त्यांनी. तर तुम्ही बघू शकता कसल्या मोठमोठ्या साईजच्या चिलाप्या आहेत त्या. तर त्या पण इंद्रायणी नदीच्या आणलेले. तर आम्ही गेलतो तिकडच्याच आहे त्या पण चिलाप्या. आणि ती चिलापी राहिलेली होती ती एक, आणि ती संपलेली. तर आपले पूर्ण मासे संपलेले आहे आता. आणि रियाचं तिकडं काय चाललंय काय माहीत, ती नसते पिशवीमध्ये काय बघते, पिशवी घेऊन खेळत आहे ते. आई चिलापी साफ करत आहे ते घेतलेले. आणि आपले आता पूर्ण मासे संपलेले आहे. पाटी पूर्णपणे मोकळी झालेली आहे. तर हे सगळे नदीचे मासे असतात तिथं, ताजे मासे असतात सगळे जिवंत. रियाचं काहीतरी वेगळं चाललेलं आहे तिकडं. तिला पिशवी बांधून लागते का काय, ती आई देते तिला पिशवी बांधून. आणि ते मासे ते कापलेले ते पिशवीमध्ये भरून देणार आहे गिरायकांना. पिशवीमध्ये भरून घेतल्यात आणि दिलेले ते मासे. तर गिराईक आहे भरपूर तसं. तिकडं पण गिराईक लागलेलं आहे चिलाप्यांना, मोठ्या साईजच्या चिलाप्यांना गिराईक आहे. आणि आमचे मासे संपलेले आहे आता, आणि आता जाणार आहे आम्ही घरी. मित्रांनो, तर आपण आलेलो मार्केटला. तर या साईडला मार्केट आहे आमचं. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.